सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी वांद्र्याच्या बँडस्टँड परिसरामध्ये मुंबईकरांची गर्दी। सूर्यास्ताच्या वेळी मनमोहक दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। पालघर समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी। साहसी खेळ त्याचबरोबर जेवणाची उत्तम सोय असल्यामुळे पालघरमध्ये पर्यटकांची संख्या अधिक। सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबईची किनारपट्टी देखील पर्यटकांनी फुलून गेली। 2023ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर। शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात देखील जल्लोष। फर्ग्युसन कॉलेज रोडवर गर्दी जमण्यास सुरुवात। असंख्य तरुण तरुणी पुण्यातील FC रोड कॉलेजवर दाखल। गुडलक चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। भोरमधल्या नेकलेस पॉइंटवरून पुणेकरांकडून मावळत्या सूर्याला निरोप दिला। मावळता सूर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी। मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी पुणेकरांची एकच गर्दी। पुण्याच्या डेक्कन परिसरातून पुण्यातील शेवटचा सूर्यास्ताची काही विहंगम दृश्य। लोणावळ्यातील टायगर पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला। पर्यटक घेतायत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद। माथेरानमध्ये नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी पर्यटकांची गर्दी। देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल। पर्यटकांची मिनी ट्रेनला देखील मोठी पसंती। माथेरानमधील सर्वच हॉटेल्स हाऊसफुल। माथेरानच्या घाट रस्त्यांवर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा। हवेचं ठिकाण म्हणून थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध असल्यानं पर्यटकांची माथेरानला मोठी पसंती। नांदगावच्या श्री क्षेत्र नस्तनपूरमधील शनी मंदिर रात्रभर खुलं राहणार। नवीन वर्षाच्या निमित्तानं हजारो नागरिक दर्शनाला येत असल्यामुळे निर्णय। मंदिरामध्ये भजन कीर्तनासह काकड आरतीचं देखील आयोजन। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अभिनेते शाहरुख खान यांच्या मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी। आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी। पालघरमधील कृष्णांग सेवाभावी क्रांतीकडून ढोल मृदुंगाच्या तालावर भजन कीर्तन करत नवीन वर्षाचं स्वागत। तर काही तरुणांनी कोहोजगडावर जाऊन राबवली स्वच्छता मोहीम। तीर्थस्थानांसह पर्यटन केंद्रांसाठी प्रसिद्ध असलेलं नाशिक पर्यटकांनी गजबजलं। रामकुंड परिसर, कपालेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। माथेरानमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या 4 टीम सज्ज। 31st निमित्त नागपुरात अनोखा अभियान। नागरिकांना दूध पिण्याचं आवाहन। दूध ठाण्याच्या येऊरमधील हॉटेलमध्ये सूर्यास्तानंतर जाण्यास बंदी। वर्तकनगरमध्ये बॅरिकेटिंग लावत चालकांची चोख तपासणी। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज। ठाणे पोलिसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई। गुन्हे शाखेनं 100 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती। रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन झाल्याची देखील माहिती समोर। छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 6 कामगारांचा होरपळून मृत्यू। आगीमागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगर आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत जाहीर। मुख्यमंत्री सहायता निधीमधून 5 लाखांची मदत। तर जखमींवर सरकारी खर्चानं वैद्यकीय उपचार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। छत्रपती पुण्याच्या कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ फुलांनी सजला। विजयस्तंभ परिसरामध्ये अभिवादन करण्यासाठी अनुयायांची आजपासूनच गर्दी। कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस दल देखील सज्ज। 4000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। तर 65 एकरवर सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था। नववर्षाच्या स्वागताला नागपुरात 2000 पोलिसांचा बंदोबस्त। पहाटे 5 पर्यंत मद्याची परवानगी। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। पालघरच्या जव्हारमध्ये 7वं राज्यस्तरीय आदिवासी संमेलन संपन्न। जव्हार शहरामध्ये रॅलीमध्ये तारपा नृत्य त्याचबरोबर ढोल नाच आणि गौरी नृत्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली। नितीन करीर यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती। CS मनोज सौनिक
यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. करीर सध्या वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. यंदाचा श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना देण्यात येणार. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते उद्या पुरस्कार प्रदान केला जाणार. पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे 462वं वर्ष. पालघरमधील 2 तरुणांची अयोध्येला सायकल वारी. आतापर्यंत 300 किलोमीटरचा टप्पा पूर्ण. श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेआधी अयोध्येला पोहोचण्याचा प्रयत्न. साकेनाका इथं श्री अय्यप्पा स्वामींचा पूजा उत्सव. मणिकंठा भक्तवृंदांकडून पूजेचं आयोजन. स्वामीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नागपूर मेट्रोकडून प्रवाशांना शेअर रिक्षाची आता सुविधा. सोमवारपासून प्रवाशांसाठी सुरू होणार मेट्रो स्टेशनपर्यंत शेअर रिक्षा. पुण्याच्या भोरमध्ये प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंमलबजावणीच्या सर्वेक्षणाला सुरुवात. आवश्यक कागदपत्रांची सर्वेक्षणामध्ये माहिती दिली जाणार. पुण्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचारी 5 महिन्यांपासून पगारापासून वंचित. लवकर पगार मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नाशिकमधील अनकवडे शिवारातील रहस्यमय अशा भगदाड निघालं धान्य साठवण्याचं पेव. गिर्यारोहक भागवत झालटे यांची भगदाडात उतरून शहानिशा. नागपुरात आठवडाभर ढगाळ वातावरणाचा हवामान खात्याचा अंदाज. 1 ते 7 जानेवारी दरम्यान तुरळक पावसाची देखील शक्यता. पुण्याजवळच्या मुळशीतील वनक्षेत्रामध्ये 31st कल्चरमुळे वन्यजीवांची होरपळ. वनक्षेत्रामध्ये चुली पेटवून पार्टी करण्यात येत असल्यानं मारुंजी गावालगतच्या डोंगर रांगवेत वनवा भडकण्याच्या घटनांमध्ये वाढ. पर्यावरणप्रेमींची वनविभागाकडे तक्रार. मुंबईच्या गोरेगाव परिसरातून 2 ड्रग्ज तस्करांना बेड्या. आरोपींकडून 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त. NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. नालासोपारा परिसरामध्ये 1,87,00,000 रुपयांचं ड्रग्ज जप्त. 2 नायजेरियन नागरिकांना अटक. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. ड्रग्ज संबंधित आरोपीला पकडण्यासाठी चक्क झोमॅटो डिलिव्हरी बॉय बनत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 10 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. पुण्याच्या भोरमधील रामबाग परिसरातील हार्डवेअरच्या दुकानामध्ये चोरी. दुकानाचा पत्रा कापून 5 लाखांच्या सामानावर डल्ला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पालघरमध्ये दमण आणि खानवेलमधील अवैध दारूवर कारवाई. कारवाईमध्ये जवळपास 2 लाखांची दारू जप्त.